आपल्याकडे ना पूर्वीचे लोक म्हणायचे बोलायला आणि घडायला अगदी एक वेळ झाली, किंवा जस्ट विचार केलेला आणि ही गोष्ट घडली, किंवा नवस केला देवाला आणि देवाने आपलं ऐकलं. आता ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीपासूनच एक्झिस्ट आहेत ह्या युनिव्हर्समध्ये, फक्त आपल्याला त्या माहिती नव्हत्या. पूर्वीच्या लोकांना ते व्यवस्थित एक्सप्लेन करता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे ते समजण्यासाठी कुठेतरी आपल्याला थोडासा वेळ झाला. ह्या गोष्टी अगोदर बाहेरच्या कंट्रीमध्ये त्यांनी एक इन्व्हेंट केलं, लॉ ऑफ अट्रॅक्शन हे त्याला नाव दिलं, आणि नंतर आता ते आपल्याकडे आहे. पण हे पूर्वीपासूनच आपल्याकडे आहे हे आपल्याला कळायला थोडासा वेळ लागला. हा लॉ ना आपले पूर्वज पहिल्यापासूनच अप्लाय करत होते. आता तुम्हाला माहिती आहे का, यूट्यूबच्या जर्नीमध्ये ज्यावेळेस मी माझे 200 सबस्क्रायबर होते तेव्हा एक गोष्ट मॅनिफेस्ट केली होती आणि ती माझी पूर्ण झाली आणि अगदी मला यश मिळालं ह्या जर्नीमध्ये. म्हणजेच काय, आपण आपल्या टर्ममध्ये म्हणतो मॉनिटायझेशन म्हणजे यूट्यूबच्या जर्नीमधला पहिला पाया जो पूर्ण झाल्यानंतर आपण याला यशाच्या व्याख्येशी जोडलं जातं हे सगळं. आजचा ब्लॉग होणार आहे आपला मोटिवेशनल. म्हणजे काय, तर तुम्हाला टर्म लॉ ऑफ अट्रॅक्शन हा माहिती नसेल तर आज मी तुम्हाला या विषयावर थोडंसं सांगणार आहे. मॅनिफेस्ट करून म्हणजे आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या मॅनिफेस्ट करून यूट्यूबच्या करिअरमध्ये, यूट्यूबच्या ह्या जर्नीमध्ये कशा प्रकारे तुम्हाला यश मिळू शकतं, आणि ते पण मी सांगते तुम्हाला 100% 100% गॅरंटीड हे यश तुम्हाला मिळतं जर तुमचं मॅनिफेस्टेशन योग्य प्रकारे झालं, म्हणजे पॉझिटिव्ह वेने झालं. तर स्टेप्स असतात त्या योग्य प्रकारे फॉलो करायच्या असतात. एकही स्टेप त्यातली मिस झाली तरी तुमचं हे वर्क होत नाही, मग मॅनिफेस्टेशन तुमचं वर्क होत नाही. तर ह्या कोणत्या स्टेप्स आहेत त्या आपण बघून घेऊयात. त्याच प्रकारे प्रत्येकाने आपलं विजन बोर्ड बनवायला घ्या. मी माझं विजन बोर्ड लास्ट इयर बनवला होता आणि माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतो मी दाखवला देखील होता. पहिल्यांदा बनवला, त्याच्यामध्ये काही चुका झाल्या त्या मला कळल्या, मी लगेच तो चेंज केला आणि नंतर पुन्हा बनवला. पण पुन्हा बनवताना थोड्याशा गोष्टी माझ्याकडून मॅनिफेस्ट करताना चूक झाली, त्याच्यामुळे यशापासून मी थोडीशी दूर राहिले. म्हणजे 6 ते 7 महिन्यांमध्ये, अगदी 5 ते 6 महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं असतं, तर मला 8 महिने लागले. तर तुम्हाला एवढा वेळ लागू नये म्हणून तुम्हाला आजच तुमचं मॅनिफेस्टेशन करायचं आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या लिहून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करायची आहे. आता हे तुमच्याकडे सगळं अट्रॅक्ट होत असतं. आपण जी गोष्ट बोलतो ती तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होत असते. मग ती तुम्ही पॉझिटिव्ह बोलतात की निगेटिव्ह बोलतात. तुम्ही जर पॉझिटिव्ह बोललात तर ती पॉझिटिव्ह गोष्ट तुम्हाला मिळणार आहे, आणि तुम्ही जर सुरुवात करताना प्रत्येक गोष्ट निगेटिव्हिटीने सुरुवात केली तर तुम्हाला तो रिझल्ट देखील निगेटिव्हच मिळणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे घडतात हे तुम्हाला मी सांगते, तर व्हिडिओला पूर्ण बघायचं, कुठेही स्किप करायचं नाही. नमस्कार, मी रीना, आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून पुढे असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या यूट्यूबच्या जर्नीमध्ये मॅनिफेस्टेशनची का गरज आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर तुम्हाला माहिती आहे की ही जर्नी खूप फ्रस्ट्रेट करून सोडणारी आहे, खूप डिप्रेशन देणारी आहे, आणि प्रत्येक दिवशी आपल्याला इथे मोटिवेट होऊन काम करावं लागतं. कारण का व्हिडिओ बनवणं हे खूप अवघड काम आहे असं मला वाटतं. कारण का लोकांना बघताना तो फक्त 10 किंवा 15 मिनिटाचा एक क्लिप वाटते, पण जो रेकॉर्ड करतो, तो बनवतो, त्याच्या पाठीमागे किती गोष्टी असतात ते फक्त आणि फक्त तो जो व्हिडिओ बनवतो त्यालाच ही माहिती असतं. तर म्हणून मी म्हणते की व्हिडिओ बनवणं म्हणजे खूप जास्त असं म्हणजे सोपं काही नाहीये. तर खूप अँगल्स बघावे लागतात. फक्त शूट करून पब्लिश करणं वेगळी गोष्ट आहे, आणि व्यवस्थित त्याला यूट्यूबला हवा आहे त्या टर्म्समध्ये गाईडलाईन यूट्यूबने दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन फॉलो करून, आणि ज्या प्रकारे हवा आहे म्हणजे त्याची साईज, त्याच्यानंतर त्याचं एडिटिंग असेल किंवा थंबनेल असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा अगदी बारीक विचार करावा लागतो. आणि तुम्हाला माहिती का, हे सगळं करताना बर्नआउट होतो आपण. असं कुठेतरी वाटतं आपल्याला की नको, हे का करत आहे आपण. आणि हा फेज जेव्हा आपल्या लाईफमध्ये येतो त्या फेजमधून आपल्याला स्वतःला हे सांगण्यासाठी की नाही, तुला हे का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, आणि म्हणूनच मला हा तुमचा विजन बोर्ड बनवायचा आहे आणि तुम्हाला हे सगळं मॅनिफेस्ट करायचं आहे. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताना ह्या गोष्टीची, त्यावेळेस हळूहळू तुम्ही शांत होऊन जाता आणि तुमचं विजन तुम्हाला अगदी डोळ्यासमोर क्लिअर व्हायला लागतं, आणि असं वाटतं की अरे च्छा, हे तर एवढं सोपं होतं, मग मला हे का अवघड वाटत होतं. तुम्हाला अवघड वाटत होतं कारण का तुमच्या बघण्याची दृष्टी, म्हणजे त्यावेळेस तुम्ही फक्त निगेटिव्ह विचार करत होता की नाही, हे खूप डिफिकल्ट आहे, हे माझ्याकडून नाही होणार, मी खूप करतो पण मला यश मिळत नाही.
म्हणजे सुरुवातीलाच आपण निगेटिव्ह वाक्य बोलायला सुरुवात करतो आणि आपल्याबरोबर युनिव्हर्स आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत युनिव्हर्स आपल्याला त्याच गोष्टी देतं आणि मग त्याच रिलेटेड प्रॉब्लेम्सही क्रिएट करतं. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर्स रिसेंट ह्या स्टेजला तुमचे किती सबस्क्रायबर्स आहेत ते एका पेजवर लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला किती सबस्क्रायबर हवे आहेत ते एका ठिकाणी लिहायचं आहे. तुमचा वॉच टाईम किती आहे रिसेंटली, त्याच्यानंतर तुम्हाला किती वॉच टाईम हवा आहे. आता वॉच टाईम मिळतो आपल्याला लॉंग व्हिडिओमधून. तुम्हाला मॉनिटाईज कोणत्या, सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर हव्या आहेत. युनिव्हर्सला एक एक गोष्टीमध्ये क्लॅरिटी हवी असते, म्हणजेच ब्रीफ करावं लागतं की मला सबस्क्रायबर्स हवे आहेत, तर ते 1000 सबस्क्रायबर हवे आहेत, ते ऑर्गॅनिक हवे आहेत, ते माझे व्हिडिओ बघूनच मला मिळालेले हवे आहेत. जे सबस्क्रायबर मला मिळतील अशा पद्धतीने त्यांनी माझे व्हिडिओज पूर्ण पाहावेत आणि त्यांनी त्यांनी दिलेल्या त्या वेळामधून मला खूप जास्त चांगला वॉच टाईम मिळायला हवा आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. ओके, स्टेप बाय स्टेप लिहित असताना तुम्ही एक प्रेडिक्ट करायचं की मी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अर्ध्या तासांनी माझा हा व्हिडिओ खूप छान प्रकारे चालायला लागला आहे किंवा त्याच्यावर खूप जास्त व्ह्यूज येत आहेत आणि हे पाहून ना मला असं वाटत आहे की आता हा व्हिडिओ ग्रो होत आहे, तर मी लगेच दुसरा व्हिडिओ बनवायला घेत आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये देखील अशीच पॉझिटिव्हिटी असणार आहे. जो व्हिडिओ माझा आत्ता चालत आहे त्याच्यापेक्षा अजून चांगल्या प्रकारे माझा हा व्हिडिओ देखील चालणार आहे. म्हणजे स्वतःला तुम्ही ती एनर्जी द्यायची आहे. आणि तुम्ही ना, आता मी बोलते तर मी ते फील करत आहे, तर तुम्ही ज्यावेळेस ते प्रॅक्टिस करायला सुरुवात करणार ना तेव्हा तुम्हालाही अशाच प्रकारे खूप छान पॉझिटिव्ह फील व्हायला सुरुवात करेल. आता हे तुम्हाला लिहायचं का आहे, तुम्ही तुमच्या माइंडमध्ये पण ह्या गोष्टी ठेवू शकता. पण काय होतं, खूप साऱ्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये असतात, फ्रिक्वेन्सी येते आणि ती तशीच राहत नाही, ती लगेच निघून जाते. म्हणजे ह्या फ्रिक्वेन्सीज आहेत, त्यांना आपण थांबवून ठेवू शकत नाही किंवा त्या आठवणी ठेवू शकत नाही. तर ज्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत, आपल्याला कळलं की आपल्याला काय हवं आहे ते लगेच तुम्ही नोट डाऊन करायला सुरुवात करायची. म्हणजे उतरवलं तुम्ही पेपरवर की ते प्रत्यक्षात येतं. ठीक आहे, ज्या गोष्टी तुम्ही कागदावर उतरवणार आहात त्या प्रत्यक्षात तुमच्या समोर येणार आहेत. कारण का काही दिवसांनी तुम्ही बघाल चेंजेस तुमच्या लाईफमध्ये काय होतात. मी ज्यावेळेस माझी मॅनिफेस्टेशन जर्नी स्टार्ट केली ना, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, मी व्हिडिओ बनवलेला होता 200 सबस्क्रायबरवर. माझ्याकडे ऑलरेडी 1000 सबस्क्रायबर आहेत, हे त्याच वेळी मी माझ्या ऑडियन्सला सांगून टाकलेलं. आणि हेही सांगितलेलं की 11/11 म्हणजे नोव्हेंबरच्या 11 तारखेला मला माझे राहिलेले 800 सबस्क्रायबर मिळतील. आणि अनबिलिव्हेबल, मॅनिफेस्टेशन माझं थोडंसं रॉंग गेलं. मला ॲक्च्युली म्हणायला हवं होतं की 11/11ला माझ्या प्रोफाईलवर 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले असतील, पण मी 200 तर ऑलरेडी पूर्ण झालेले. आणि मी वारंवार एकच गोष्ट रिपीट करत होते की माझे 800 सबस्क्रायबर 800. आणि बरोबर 11/11 या दिवशी संध्याकाळी 8:30 वाजता मला माझा 800 जो नंबर होता तो सबस्क्रायबर मिळाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे माझं मॅनिफेस्टेशन अगदी 100% पूर्ण झालेलं आहे. आणि ही जी जर्नी मी प्रेडिक्ट केली होती ना, ती मी डे 1 पासून प्रेडिक्ट करते की 1 वर्षाच्या आतच माझं चॅनल मॉनिटाईज होणार. आणि हे पण मी एवढ्या कॉन्फिडेंटली का सांगत होते, कारण मला माहिती आहे की मी हे मॅनिफेस्ट करत आहे. ठीक आहे, आजही माझ्याकडे माझा जुना विजन बोर्ड आहे. आता उद्या संडे आहे, तर मी उद्या माझ्या नवीन मॅनिफेस्टेशन बोर्डवर काम करायला सुरुवात करणार आणि तो बोर्ड देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर गोष्टी घडतात कशा, ज्यावेळेस आपण काहीतरी, आता देवाला आपण नमस्कार करून सांगतो की मला अशी अशी एखादी गोष्ट हवी आहे, त्यावेळी आपण देवाकडे किती पॉझिटिव्हली मागतो. आपल्या मनात जराही संशय नसतो की ही गोष्ट मला मिळेल की नाही, कारण आपला पूर्ण विश्वास असतो की देवाजवळ आपण जे काही मागतो ते आपल्याला मिळतंच. हे असंच आहे, ब्रह्मांडाकडे तुम्ही जे काही मागता ते तुम्हाला 100% मिळतं. म्हणून तुम्ही ज्यावेळेस ब्रह्मांडाकडे काहीही मागाल त्यावेळेस तुमच्या चांगल्याच गोष्टी तुम्ही मागायच्या आणि त्याच्यामध्ये काहीही निगेटिव्ह असता कामा नये. ठीक आहे, किंवा संशय घ्यायचा नाही की हे मला मिळेल की नाही. ऑलरेडी तुम्ही ही लाईफ जगत आहात. असं इमॅजिन करा की तुमचे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत, तुमचे 4000 तासांचे वॉच अवर्स कंप्लीट झालेले आहेत आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. तो ग्रीन डॉलर तुमच्या प्रोफाईलमध्ये शो करायला लागला आहे. हळूहळू डॉलर्स ॲड होत आहेत.
तुमच्या एका व्हिडिओला जेव्हा 1000 व्ह्यूज येतात त्यावेळेस बरोबर $1 तिथे तयार होत आहे. आणि असं इमॅजिन करा की असं डॉलरचं साईन येत आहे आणि त्याच्यासमोर नंबर असं पडत आहे. आणि हे सगळं तुम्ही ज्यावेळेस व्हिज्युअलाइज करणार ना, काही दिवसांनी बघा तुमच्या लाईफमध्ये अगदी तसं होणार आहे, सेम प्रोसेस होणार आहे. तर ज्यांना कुणाला यश मिळत नाही आहे त्यांनी स्वतःचा एक विजन बोर्ड तयार करायला घ्या. तुम्हाला जर विजन बोर्ड येत नसेल तर मी तुम्हाला सांगेन, पहिल्यांदा आस्क म्हणजे युनिव्हर्सला मागायचं. काय मागायचं? त्या ज्या इच्छा आहेत आपल्या त्या पूर्ण तुम्हाला कागदावर लिहून काढायच्या आहेत आणि एकदम क्लिअरली की मला हेच हवं आहे, मला 1000 सबस्क्रायबर हवे आहेत, पण ते कसे? मग त्यातला एक 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 पॉइंट, मला प्रत्येक व्हिडिओमधून माझा व्हिडिओ पाहून आलेला सबस्क्रायबर हवा आहे. ज्यांनी मला माझा व्हिडिओ त्यांना आवडतो त्यांनी म्हणून मला सबस्क्राईब केलेला आहे आणि ते सबस्क्रायबर माझे व्हिडिओज थ्रू आउट द म्हणजे लाईफ टाईम माझ्याबरोबर असणार आहेत आणि नेहमी माझे व्हिडिओज पाहणार आहेत आणि असेच सबस्क्रायबर मी मिळवत आहे. असं पूर्ण ब्रीफमध्ये लिहायचं आहे तुम्हाला. आणि तुम्हाला एक टार्गेट सेट करा. खूप मोठं टार्गेट आता सेट करू नका. तुमची जर इनिशियल लेवल आहे तर तुम्ही बिलीव्ह ज्या गोष्टीवर करू शकता त्याच गोष्टी सध्या घ्या. म्हणजे एकदा तुमची बिलीव्ह ते तुम्ही अचीव केलं, तुमची बिलीव्ह सिस्टम एकदम स्ट्रॉंग झाली, नंतर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी अशा अचीव करू शकता. आता ह्या वर्षामध्ये, येणाऱ्या ह्या वर्षामध्ये मी माझा जो विजन बोर्ड बनवणार तो डेफिनेटली तुमच्याबरोबर शेअर करणार आणि तुम्ही बघाल मग डोळ्यांनी की कशा गोष्टी वर्क होतात. तर ठीक आहे, तुम्हाला पहिलं करायचं आहे मॅनिफेस्ट करायचं आहे, त्याच्यानंतर करायचं आहे बिलीव्ह. तुम्ही ज्या गोष्टी मॅनिफेस्ट करणार त्याच्यावर विश्वास पाहिजे की हे सगळं घडलेलं आहे, मी ती लाईफ जगत आहे माझ्या आयुष्यात. मी आता हे युनिव्हर्सला सांगितलं आहे ना, हे लिहिलं आहे ना, म्हणजे ते ऑलरेडी प्रत्यक्षात आलेलं आहे आणि मी तीच लाईफ आता जगत आहे. त्या सिच्युएशनमध्ये जगायला सुरुवात करा. ठीक आहे. आणि नंतर व्हायब्रेशन द्यायचं म्हणजे इमोशन जोडायचे की हे मिळाल्यानंतर मी काय फील करत आहे, मला किती आनंद होत आहे आणि हे सगळं अचीव केलेलं आहे मी आणि सॅटिस्फाय आहे, खूप हॅपी आहे. आणि ती फील करा, ती एनर्जी, ती पॉझिटिव्ह एनर्जी ती तुम्ही फील करा. आणि जेव्हा तुम्ही ही कागदावर लिहून घेता तेव्हा ते मॅनिफेस्ट होतं. आता त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे की बिलीव्ह करायचं. तुम्ही जे युनिव्हर्सला आस्क केलं आहे, मागितलेलं आहे युनिव्हर्सकडून, त्याच्यावर तुम्हाला आता बिलीव्ह करायचं आहे की आता जे मी मागितलेलं आहे ते मला मिळालेलं आहे. म्हणजे कागदावर मी उतरवलं आहे, म्हणजे आता त्याची एंट्री माझ्या लाईफमध्ये झालेली आहे. मी ती लाईफ प्रत्यक्षामध्ये जगत आहे. माझ्याकडे 1000 सबस्क्रायबर आहेत, माझं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे, तो $1 माझ्याकडे आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला 1000 व्ह्यूज आल्या आहेत आणि त्या 1000 व्ह्यूला बरोबर $1 इन्कमही होत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जगायला सुरुवात करा. ठीक आहे. आणि इमोशन्स जोडा. इमोशन्स म्हणजे हे सगळं अचीव केल्यानंतर मला खूप छान वाटत आहे, मी जे माझ्या लाईफमध्ये मागितलेलं ते सगळं मला मिळालेलं आहे आणि आता मी इथून खूप वरच्या लेवलला जात आहे, खूप ग्रो करत आहे, माझी दिवसेंदिवस प्रगती होत आहे आणि मी जे काही युनिव्हर्सकडे मागत आहे ते सगळं काही युनिव्हर्स मला आणून देत आहे. असं एक बिलीव्ह करा आणि मॅनिफेस्ट करा. तुम्हाला जे जे हवं आहे ते या युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांडामध्ये ह्या गोष्टी विपुल प्रमाणात आहेत, म्हणजे कधीच न संपणाऱ्या प्रमाणात आहेत. खूप ब्रह्मांडामध्ये खूप पैसा आहे. तुम्हाला काय हवं आहे ते फक्त तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला फक्त एक कमांड द्यायची आहे त्याच्याकडे की तुम्हाला किती रुपयांची गरज आहे. तुम्हाला 1 करोड, 2 करोड, 3 करोड, किती रुपयांची गरज आहे. ब्रह्मांडामध्ये विपुल मनी आहे. म्हणजे तुम्हाला जेवढी अमाऊंट हवी आहे ती फक्त तुम्हाला इमॅजिन करायची आहे. तुम्हाला आता हे मॅजिकल वाटेल पण जस्ट तुम्हाला इमॅजिन करायचं आहे आणि त्याच्यावर बिलीव्ह करायचं आहे आणि नंतर त्याला इमोशन जोडायचे आहेत की ते तुम्हाला प्रत्यक्षात मिळालेलं आहे. आणि नंतर बघा काय काय चमत्कार होतात. तर एक छोटंसं तुम्ही मॅनिफेस्ट करा, ही जर्नी मॅनिफेस्ट करा आणि नंतर तुम्हालाही कळेल की ह्या गोष्टी अगदी 100% वर्क होतात. तर जे कोणी फ्रस्ट्रेट होत आहेत, डिप्रेशनमध्ये जात आहेत, त्यांनी ह्या गोष्टी प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. तुमचं ते फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन कुठे जाईल आणि तुम्हाला कळणारही नाही की तुम्हाला कधी यश मिळालेलं आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढे असणाऱ्या बेलकनलाही क्लिक करा. उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.